मी एकदा पर्यटनचा विषय मांडला, पर्यटनला कॅबिनेट दर्जा द्या म्हटलं, हसल्यानंतर कॅबिनेट मंत्रीचा दर्जा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या मंत्रिमंडळाने दिल्या मागच्या देवेंद्रजीने. साहेब आम्ही जे सांगतो ते लौकिक अर्थाने खरं आहे. आजही मी सांगतो आपल्याला छाती ठोकपणे, अतिशय हृदय हात ठेवून, छत्रपती शिवराय माझ्या हृदयावर आहे. मी आपल्याला सांगतो, शेतकरी हा कणा आहे आपल्या सर्वांचा. जसं बजेट आपण ट्रायबलचं वेगळं केलं, आदिवासींचं ट्रायबलचं आपण बजेट वेगळं केलं, त्याप्रमाणे हा शेतकरी आपला पोशिंदा आहे. शेतकऱ्यांचं कृषी बजेट पहिल्यांदा या राज्याने स्वतंत्र करावं, त्याच्यामध्ये कृषीचे सगळे विषय घ्यावे आणि त्याचा स्वतंत्र पॅकेज करणारा महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी उभा आहे. हा महाराष्ट्र कृषी बजेट करणारा या देशाचं पहिलं राज्य व्हावं. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या बाबतीत फक्त पीक कर्ज माफ करणार आहेत का आपण? पात्र शेतकरी म्हणजे कोणते, त्यांचे निकष काय, ह्याबाबत कुठली स्पष्टता नाही. अध्यक्ष महोदय, यात जर कर्जमाफी तुम्हाला खरीच करायची असली तर तुम्हाला पीक कर्जच नाही तर बाकीचे जे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय आहेत, दुग्ध व्यवसाय असेल, पॉलिहाऊस असतील, ह्या सुद्धा कर्जाची माफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. आणि ही कर्जमाफीची मर्यादा 2 लाखाची वाढवून 5 लाखापर्यंत केली पाहिजे. आणि जे नियमित कर्ज परतफेड करणार आहेत त्यांची सुद्धा दरवेळेस 50,000 सरकार देतं, त्यांना पण मदत वाढवून दिली पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा मर्यादा आपण 50,000हून कमीत कमी 1 लाख रुपये तरी नियमित कर्ज परत करणारा दिली पाहिजे असं मला वाटतंय.